हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हेरी IMP चालला आहे आपला हा क्वेश्चन. ओके, तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. जे पेज नंबर मराठी मीडियमसाठी 138 आणि इंग्लिश मीडियमसाठी 134 आणि क्वेश्चन नंबर होता आपला हा 3. तुम्ही काय करायचं, जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आणि मला व्हॉट्सॲपला वगैरे फोटो पाठवायचे. कारण क्वेश्चन नंबर 2 हा कोणासारखा आहे, क्वेश्चन नंबर 1 सारखा आहे. आलं का लक्षात? त्यामुळे हा 2 तुम्ही सॉल्व करायचा, हा 3 तिसरा आता मी स्टार्ट करतोय. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. जेवढा तुम्हाला सोपा वाटतोय तेवढा सोपा नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. बघा, हतस्थ रोख 13,000 आणि बँक शिल्लक 24,000. तर या ठिकाणी आपण जर इंग्लिशमध्ये बघितलं, कॅश इन हँड किती बरं, 13,000 अँड बँक बॅलन्स इज 24,000. बघा, अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं. आणि मराठी मीडियमच्या पोराने लक्ष द्यायचं आहे. ऑक्टोबर 2018 टाकलेलं आहे, ऑक्टोबर 2019 आहे, तिथे करून घ्या. ओके, या ठिकाणी मी काय केलं, जी पण काय तारीख होती मी ती दोघं साईडला टाकून घेतलेली. मग हतस्थ रोख म्हणजे काय, हातात असलेली रोख किती तारखेची ती, 1 तारीख. मग या ठिकाणी काय करायचं आहे, 1 तारीख द्यायची. व्यवस्थित तुम्ही सुटसुटीत लिहायचं आहे. मग काय लिहितो बरं आपण, शिल्लक. काय लिहितो, शिल्लक. पुढे आणली. काय लिहितो, पुढे आणली. जसं मागच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं तसं. किती मग हतस्थ रोख 13,000. ओके, हतस्थ रोख किती आहे, 13,000. मला एक सांगा, बँकेतली शिल्लक आहे, मग ती कुठे लिहायची, बँकेचं कॉलमला. हा कुठला आहे आपला कॉलम, बँकेचा. म्हणून मी या ठिकाणी बँकेतली अमाऊंट बँकेत लिहिल. बस एवढंच डिफरंट होता याच्यात. तर इंग्लिशमध्ये लिहून घेऊत आपण. काय लावायचं इकडे, 2. काय लिहितो आपण, बॅलन्स ब्रॉड डाऊन का कॅरीड डाऊन, कोण सांगतं, ब्रॉड डाऊन. ओके, मग या ठिकाणी किती होती, 13,000 इन हँड अँड बँक बॅलन्स इज 24,000. दिस इज क्लिअर. नेक्स्ट 3 तारखेचं बघू. 10% व्यापारी कसरीवर मालाची रोख विक्री केलेली. काय केलेली, विक्री. ज्यावेळेस आपण विक्री करतो वस्तू त्यावेळेस पैसा येतो, आणि ज्यावेळेस आपण वस्तू खरेदी करतो त्यावेळेस पैसा जात असतो. मग या ठिकाणी मी टाकतो 3 तारीख. आता याला नॅरेशन लिहायची गरज नाही, कारण की आपण फक्त बॅलन्स दाखवतोय. क्लिअरिकेटपर्यंत बघा. चला मग सुटसुटीत यायला पाहिजे म्हणून मी एक लाईन मारून घेतो. नेक्स्ट 3 तारखेचं 10% व्यापारी कसरीवर मालाची रोख विक्री 80,000 म्हणजे 80,000ची. इंग्लिशमध्ये बघू, कॅश सेल्स 80,000 ॲट 10% ट्रेडर्स डिस्काउंट. म्हणजेच काय, ट्रेडिंग डिस्काउंट. विक्री केलेली, पैसा आलेला आहे. तर मी इथे काय लिहिल मग, विक्री खाते. मराठी मीडियमवाल्यांनी विक्री खाते लिहायचं. मग इंग्लिश मीडियमचं काय होईल बरं, 2. विक्री म्हणजे काय, सेल्स. खाते म्हणजे काय, अकाउंट. एवढं सोपं आहे. क्लिअर. मग नॅरेशन लिहून घेऊत. रोख माल काय केलेला आहे मी, विकला आहे, म्हणून रोख माल विकल्याबद्दल. बस. नॅरेशन इन इंग्लिश. सांगा बरं, कोण सांगतं, पहिले शब्द लावायचं, बिंग. काय लिहिणार मग, गुड्स म्हणजे काय, माल. गुड्स. नंतर सोल्ड. सेल आणि सोल्ड लक्षात घ्या. गुड्स सोल्ड म्हणजे काय, भूतकाळ झाला. सोल्ड फॉर, कसा विकलेला आहे मी, रोखीने म्हणजे काय, सोल्ड फॉर कॅश. बिंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. आलं का लक्षात? हे झालं तुमचं इंग्लिशवाल्यांसाठी. मग या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, आता हे तर मी लिहिलं असं, बट जी अमाऊंट दिलेली आहे ती आपण काहीतरी डिस्काउंटने दिलेली. मग या ठिकाणी 3 तारीख टाकायची आणि इथे लिहायचं व्यापारी कसर. कोणत्या कसरीवर आहे, व्यापारी कसर. कसर म्हणजे काय, डिस्काउंट. बघा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रेडिंग डिस्काउंट. किती पर्सेंटने विद्यार्थी मित्रांनो, 10%. आणि किती हजाराचा माल विकला आहे मी,
80,000चा. बघा मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, किती आहे अमाऊंट 80,000 इंटू किती आहे पर्सेंट 10% अपॉन 100. ओके, हे इंग्लिशसाठी. आता हे मराठीत लिहून घेऊ, 80,000 गुणिले 10% आणि टक्केवारी काढण्यासाठी करायचं भागिले 100. बघा वरचा एक शून्य गेला, खालचा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. किती राहिले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 8,000. इथेही सेम, हे जसं सोडवलं आहे ना तसंच. मग या ठिकाणी येईल उत्तर 8,000 रुपये. ओके, हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. म्हणजेच काय, हे आपलं फर्स्ट आन्सर आलेलं आहे. मग काय करायचं, जी अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला त्यातनं ती जी पहिलं उत्तर आलेले ते मायनस करायचं. म्हणजे 80,000तनं 8,000 गेले, किती राहिले तुमचे 72,000. क्लिअर. बघा 80,000 वजा 8,000 जे उत्तर आलं आहे ते मायनस, बरोबर किती झाले मग 72,000 रुपये. क्लिअर इथपर्यंत, किती 72,000 रुपये. मग कसं लिहिणार, कोण सांगतं कमेंट्समध्ये टाका. जे उत्तर आलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचं आहे. किती आलेलं आहे मग उत्तर आपलं 72,000. ओके, आणि ते वर्किंग नोट तुम्ही सर्वांनी लिहायचं आहे. जर नाही लिहिली तर तुम्हाला काही कळणार नाही. इकडे काय येणार डॅश, हेच इंग्लिशमध्ये लिहून घेतो 72,000, इथे येणार डॅश. चला 5 तारखेचं 60,000 किमतीचं माल 10% व्यापारी कसर खरेदी केला. अर्धी रक्कम ताबडतोब 5% रोख कसरीने रोख दिली व उर्वरित रकमेचा धनादेश दिला. बघा खूप महत्त्वाचं आहे. 5 नंबर इंग्लिश मिडियमनी लक्ष द्यायचं आहे. कॅश परचेसेस म्हणजे काय, रोखीने माल म्हणजे पैसा देऊन माल खरेदी केला. ओके, कॅश परचेसेस 60,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते. अँड 5% कॅश डिस्काउंट. CD म्हणजे काय, कॅश डिस्काउंट. हाफ द अमाऊंट वॉज पेड इन कॅश अँड रिमेनिंग बाय चेक. याचा अर्थ समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी मी रफ करतो. किती तारखेचं आहे 5 तारखेचं. ओके, 60,000चा किमतीचा माल 10% व्यापारी कसर खरेदी केला आहे. चला मग या ठिकाणी मी तुम्हाला वर्किंग नोट डायरेक्टली देतो. किती तारखेचं आहे ते 5 तारखेचं. किती हजाराचा माल आहे 60,000चा. इथे इंग्लिश मिडियमसाठी लिहून घेतो. कितीने विकलेला आहे माल, काय केलेला आहे मी कसर खरेदी केलेला आहे म्हणजे माल आपल्याकडे आलेला आहे. किती पर्सेंटने 10% काय मिळालेलं आहे आपल्याला व्यापारी कसर मिळालेली. ओके, चला मग पुढे बघूया. 60,000 परचेस 10% ट्रेड डिस्काउंट. 10% ट्रेड डिस्काउंट. TD म्हणजे काय, ट्रेड डिस्काउंट. हा जो आहे ना सेम आहे. मग या ठिकाणी बघूया, पहिले हे करून घेऊया. बघा 60,000 गुणिले 10% आणि टक्केवारी काढण्यासाठी भागिले 100. 60,000 इंटू 10% आणि भागिले म्हणजे काय अपॉन 100. वरच्या शून्य खालच्या शून्य, हा एक शून्य हा एक शून्य. हे उत्तर आलं आपलं 6,000. म्हणजेच इथे पण किती आलं उत्तर तुमचं 6,000. क्लिअर इथपर्यंत. हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. फर्स्ट आन्सर. मग तुम्हाला अगोदरच बोललो आहे फर्स्ट आन्सर आल्यानंतर काय करायचं. हे बघा, हे 60,000 वजा किती मायनस होते 6,000, बरोबर किती राहिले सांगा कमेंट्समध्ये टाका. किती राहिले 54,000. ओके, तसंच इथेही करून या इंग्लिश मिडियमवाल्यांनी -6,000 इज इक्वल टू 54,000. दिस इज सेकंड आन्सर. बट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय म्हणतोय तो, काय म्हणतोय ते लक्षात घ्या. खरेदी केला नंतर हे बघा, अर्धी रक्कम ताबडतोब 5% रोख कसरीने रोख दिली. म्हणजे अर्धी रक्कम काय केलेली आता मला सांगा. दिस इज अर्धी रक्कम म्हणजे 54,000चा अर्धी किती झाले 50,000चा अर्धी 25 आणि 4च्या अर्धी 2 म्हणजे 27. म्हणजेच अर्धी रक्कम काय केलेली मी दिलेली, काय गेलेली आहे दिली. ओके, मग या ठिकाणी लिहून घ्या. बट ही रक्कम कशी दिली, ही रक्कम कशी दिली तर
5% काय रोख कसरीवर दिलेली. आता इंग्लिश मीडियमच्या लोकांनी लक्ष द्यायचं आहे. बघा, कॅश परचेस 60 ट्रेड डिस्काउंट अँड 5% कॅश डिस्काउंट, हाफ द अमाऊंट वॉज पेड इन कॅश. बघा, दिस इज 54,000 टोटल अमाऊंट अँड हाफ अमाऊंट इज 27,000 अँड दिस इज पेड. ही काय केलेली आहे? पेड. बट कशी पेड केलेली आहे? कॅश डिस्काउंट ॲट 5%. कॅश डिस्काउंट म्हणजे काय? जो पण आपण ही अर्धी रक्कम आपण देणार आहोत ते काय केलेलं आहे? 5% आपल्याला डिस्काउंट मिळालेलं आहे. म्हणजे तेवढी पैसे काय करायचे? आपल्याला कमी पेड करायचे आहेत. ओके. अँड पुढे म्हणतो तो उर्वरित रकमेचा धनादेश दिला. मीन्स आता मला एक सांगा, टोटल किती होती? 54. ओके. त्यातली ही किती पर्सेंट आहे? 50% आहे. बरोबर. टोटल किती होती? 54. आणि ही किती पर्सेंट आहे मग विद्यार्थी मित्रांनो? 50%. म्हणजे अजून पण 50% अमाऊंट काय आहे तुमची द्यायची बाकी. म्हणजेच ही कशाद्वारे दिले मग? धनादेशाद्वारे. धनादेश म्हणजे यातली जी हाफ अमाऊंट आहे म्हणजे किती? 50% जी अमाऊंट आहे, दिस इज पेड फॉर द चेक. ओके. 50% अमाऊंट पेड फॉर चेक. मग आता आपल्याला काय करायचं आहे? ही 27,000 5% रोख कसरीवर कॅश द्यायची, लगेच द्यायची. मग करून घेऊया लगेच. असं क्वेश्चन आल्यावर काय करायचं असतं? लक्षात घ्या, 27,000 गुणिले 5% भागिले 100. हे जसं लिहिलेलं ना त्या पद्धतीने लिहून घ्या. हे 2 शून्य गेले खालचे, हे 2 शून्य गेले. किती उरले विद्यार्थी मित्रांनो? 270 गुणिले 5. किती आले मग सांगा बरं उत्तर? 5 0 0 7 5 35 3 हातच्याला 5 2 10 3 13. किती आला मग हे पहिलं उत्तर? 1350. चला इंग्लिश मिडियमचं करून घेऊयात. किती अमाऊंट आहे? 27,000 इंटू 5% कॅश डिस्काउंट आणि पर्सेंटेज काढण्यासाठी अपॉन 100. 2 शून्य खालचे कट, इकडचे 2 शून्य कट. 270 इंटू 5 इज इक्वल टू फर्स्ट आन्सर कम्स इन 1350. ओके. दिस इज फर्स्ट आन्सर. मग पुढचा आन्सर कसं काढणार बरं सांगा मला? नेक्स्ट आन्सर कसं काढणार? तेच पहिल्यातनं काय करायचं आहे? तेवढं मायनस करायचं. मग करा. एकूण किती होते? 27,000. बरोबर ना. आणि वजा किती आलं आहे उत्तर आपलं? 1350. याचा आला आन्सर मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. इंग्लिश मिडियमवाल्यांनी पण बघा, लक्षात घ्या. 27,000 मायनस 1350 याचं आन्सर मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. ओके. 27मधनं एक गेले, किती राहिले? 26,000. आणि 26,000तनं परत 350 गेले, जवळपास 25,650 रुपये बाकी राहतील. मग 25,650 हे काय आलेलं आहे? आन्सर. ओके. 25,650. 25,650. दिस इज आन्सर. मग हे आल्यानंतर काय करायचं आहे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या हां. खूप महत्त्वाचं आहे. एकदम लाईटली घेऊ नका. नसेल कळालं तर व्हिडिओ बॅकला घ्या, पण समजून घ्या. क्वेश्चन समजणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी क्वेश्चन ज्याला कळालं त्याला जमलं. 60,000 किमतीचा माल 10% व्यापारी कसरीवर खरेदी केला. येस, आपण केलेला आहे. मग 10% व्यापारी कसर म्हणजे 6,000 रुपये आपल्याला कमी द्यायचे आहेत. म्हणजे किती? 54,000, 54,000. अर्धी रक्कम ताबडतोब 5% रोख कसरीने दिलेली. म्हणजे काय? 27,000ला 5% कमी करायचे आणि ती जी अमाऊंट असेल ती देऊन टाकायची. आणि रिमेनिंग अमाऊंट म्हणजे काय? उरलेली अमाऊंट म्हणजे किती उरली? 27. ती चेकद्वारे दिलेली म्हणजे धनादेश. बघा, कॅश परचेस 60,000 ॲट अ ट्रेड डिस्काउंट अँड 5% कॅश डिस्काउंट. हाफ अमाऊंट वॉज पेड इन कॅश. म्हणजे अर्धी जी कॅश आहे म्हणजे 27,000 त्याचीवाली काय केलेले? 5%ने दिले. आणि रिमेनिंग बाय चेक. आणि उरलेली अमाऊंट काय केलेली आहे? चेक केले. मग माल खरेदी केला म्हणजेच आपल्याकडनं पैसा गेला. मग किती तारखेचं होतं ते? 5 तारखेचं. आणि दिस इज 5 तारीख. बघा, लक्षात घ्या हां. मग या ठिकाणी मी लिहिणार पहिले मराठीवाल्यांसाठी खरेदी खाते. अँड इंग्लिशमध्ये इकडे काय लावतो? बाय. खरेदी म्हणजे काय?
परचेस अकाउंट. खरेदी म्हणजे काय? परचेस अकाउंट. चला मग कशाबद्दल काय केलेलं आहे मी? खरेदीबद्दल. ओके, खरेदीबद्दल. इंग्लिशवाल्यांनी काय लिहायचं आहे मग? बिंग. काय लिहिणार? कॅश परचेसेस. ओके, हे इंग्लिशवाल्यांनी. मग किती आलं होतं आपलं अमाऊंट? सांगा बरं, कोण सांगतं किती होती आपली अमाऊंट? मी आत्ताच तुम्हाला बोललो. किती होती? जवळपास 25,000. बघून घ्या, 650. मग लिहा त्या ठिकाणी 25,650. बघा, 25,650. ओके, मग रोखमध्येच येणार ना? कशात येणार? रोखमध्येच येणार. बरोबर आहे. मग इंग्लिशमध्ये 25,650. इथे काय करायचं आहे? तुम्ही डॅश मारायचं आहे. क्लिअर? 5 तारखेचं 7 बँकेत जमा केले. किती? 40,000. ओके, बँकेत जमा केले 40,000. इंग्लिशमध्ये काय आहे? डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ₹40,000. आता मला एक सांगा, मी माझ्या खिशात होते 40,000. ओके, एक्झाम्पल घेऊ. माझ्या खिशात होते 60,000. त्यातले मी 40,000 बँकेत जमा करून आणलो. माझ्या खिशातली अमाऊंट कमी झाली का वाढली? कमी झाली. आणि बँकेतली अमाऊंट काय झाली? वाढली. म्हणजेच काय झाली? हे आपली कॉन्ट्रा एंट्री झाली. ओके, मग कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय? दोघं साईडला येणार. इथे 7 तारीख, इथे इंग्लिशसाठी 7 तारीख. मग काय लिहिणार बरं? या ठिकाणी पहिले लिहायचं, माझ्याकडनं काय जाते? कॅश. ओके, सॉरी, बघा मी काय केलेलं आहे? बँकेत जमा केलेले आहेत. पैसा काय आहेत? बँकेत जमा केला आहे. चला मग हे पहिले बँकेतलं गेलेला पैसा बघून घेऊयात. ओके, मग या ठिकाणी 7 तारीख आणि इथे येणार 7. काय लिहिणार बरं या ठिकाणी? या ठिकाणी लिहायचं बँक खाते. माझ्याकडनं पैसा गेला ना. ओके, मग कुठे लिहिणार मी? या ठिकाणी बँकेचा उल्लेख आहे, त्यामुळे मी रोखच्या कॉलममध्ये लिहिल. किती हजार? 40,000. इकडे काय येणार? डॅश येणार. क्लिअर इथपर्यंत? आणि मराठीवाल्यांनी या ठिकाणी लिहायचं प्र. इथे काय लिहिणार? प्र. याचा लॉंग फॉर्म सर्वांनी कमेंट्समध्ये टाकायचं. इंग्लिशमध्ये काय लिहू? बाय बँक अकाउंट. ओके, किती? 40,000. आणि इथे डिनोटेड बाय सी म्हणजे काय? कॉन्ट्रा एंट्री. इथे काय येणार? डॅश. बघा, पैसा गेला, इथून पैसा गेलेला आहे. मग माझं काय? बँकेचा पैसा वाढेल. बरोबर ना? मग या ठिकाणी बँकेच्या कॉलममध्ये लिहिल तर मला काय लिहावं लागेल? रोख खाते. त्याचं उलटं लिहायचं टू कॅश अकाउंट. ओके, मग या ठिकाणी काय होईल? रोखच्या कॉलममध्ये काय नाही. हे बघा, या ठिकाणी रोखच्या कॉलममध्ये मी ह्या अमाऊंट लिहिलेल्या आहे, तर या ठिकाणी बँकेचा अमाऊंट कॉलममध्ये सर्व अमाऊंट लिहायला लागतील. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री यायला पाहिजे. हे बघा, इथे मी रोखच्या कॉलमला लिहिलं आहे, इथे रोखच्या कॉलमला लिहिलं आहे, तर इथे बँकेचा उल्लेख. आणि मी इथे बँकेच्या कॉलमला लिहिलं आहे, तर इथे रोखचा उल्लेख. हे फंडा लक्षात ठेवा. क्लिअर? मग काय होईल? नॅरेशन बँकेत रक्कम जमा केल्याबद्दल लिहून घ्या. मग बँकेत रक्कम जमा केल्याबद्दल. एवढं सोपं आहे. केल्याबद्दल माझ्यासोबत लिहा, म्हणजे तुम्हाला अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. इन इंग्लिश काय लिहिणार? बिंग कॅश डिपॉझिटेड. ओके, बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक असं लिहिलं तरी चालेल. मग याचंही लिहून घेऊ नॅरेशन. काय लिहिणार बरं? रक्कम जमा केल्याबद्दल. मग या ठिकाणी लिहायचं रक्कम जमा केल्याबद्दल. ओके, रक्कम जमा केल्याबद्दल. नॅरेशन इन इंग्लिश बिंग काय लिहिणार? कॅश डिपॉझिटेड. ओके, एवढं सोपं आहे. कॅश डिपॉझिटेड. हेच महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बाकीचं जाऊ द्या. ह्या गोष्टी कळणं खूप महत्त्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉन्ट्रा एंट्री बिकॉज दिस टाईप ऑफ एंट्री मोस्टली कंटिन्यू तुम्हाला ह्या अशा टाईपच्या एंट्र्या येत असतात. मी तुम्हाला वेगळ्या पेनने मार्किंग केले. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकतात. मला स्पेशल कॉल करूही शकतात.
आणि फक्त व्हिडिओ बघू नका, तो कोणीतरी तुमच्यासाठी गळा कोरडा करतोय, आलं का लक्षात? तर चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर कळत असेल तर, नसेल कळत तर नो प्रॉब्लेम. बट मला पूर्ण विश्वास आहे. मी थोडंसं वेळ जास्त घेतो, बट व्यवस्थित पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे. माझा विद्यार्थी कधीही विचारा, त्यालाही हा प्रॉब्लेम जमायला पाहिजे. 9 तारखेचं सुमितकडून वाहक धनादेश मिळाला. सुमितकडून वाहक धनादेश मिळाला. इंग्लिश, रिसिव्ड बेरर चेक फ्रॉम सुमित 9500. बेरर चेक म्हणजे काय? कॅशच समजून घ्यायची. कोणाकडनं मिळाला? सुमितकडनं. सुमितकडनं जर पैसा आला तर आपल्याकडे काय आहे? पैसा येतोय. मग कुठे लिहिणार? या साईडला. मग या ठिकाणी लिहा 9. ओके, सुमितकडून मिळालेला आहे म्हणून सुमितचं नाव लिहा, सुमित खाते. ओके, आणि सुमितचं जर मी या ठिकाणी लिहिलं तर काय करावं लागेल मग मला सांगा? टू सुमित अकाउंट असं लिहावं लागेल. आलं लक्षात? मग नॅरेशन लिहून घेऊया, काय कशाबद्दल आहे, काय लिहिणार मग सांगा? धनादेश मिळाल्याबद्दल. बस, जे क्वेश्चनमध्ये तेच लिहायचे, धनादेश मिळाल्याबद्दल. बघ, ओके, बद्दल तुम्ही लिहून घ्या. इंग्लिश बिंग काय लिहिणार बरं? कॅश रिसिव्ह. तुम्हाला अगोदरच बोललो, बेरर चेक म्हणजे कॅश रिसिव्ड. ओके, किती आहे? 9500. मग या ठिकाणी लिहा 9500. इन इंग्लिश 9500. इथे डॅश करायचा बँकेच्या कॉलमला. नेक्स्ट 13, रोखीने मालाची विक्री 4% व्यापारी कसरीवर करण्यात आली. किती हजारचा माल विकलाय? 12,000. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000 ॲट 4% ट्रेड डिस्काउंट. आता याचं आन्सर मला प्रत्येकाकडनं पाहिजे, कमेंट्समध्ये टाका. एकदम सोपं आहे. ट्रेड डिस्काउंट आता तुम्हाला जमायलाच पाहिजे. किती तारखेचं आहे? 13 तारखेचं. ओके, इथे येणार 13 तारीख. किती बरं ट्रेड म्हणजे व्यापारी कसर किती आहे? 4%. ओके, म्हणजे ट्रेड डिस्काउंट किती आहे? 4%. अमाऊंट किती आहे? 12,000. 12,000. अमाऊंट किती आहे? 12,000. ओके, इंटू 4% आणि पर्सेंटेज काढण्यासाठी 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. किती उरले? 120 इंटू 4. इथे पण तेच येणार, इंटू 4% आणि भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. इथे किती उरले? 120 गुणिले 4. बरोबर. ओके, 4 शून्य शून्य, 4 दुने 8 आणि 4 एक 4. किती आलं हे पहिलं उत्तर? 480. बरोबर आहे का? 12 शून्य शून्य, 4 2 जा 8 आणि 4 1 जा 4. 480 हे झालं फर्स्ट आन्सर. मग मी तुम्हाला अगोदरच बोललो आहे, पहिल्या आन्सरमधून पूर्ण अमाऊंटमधून पहिला आन्सर मायनस करा. मग शून्यातनं 8 जात नाही म्हणून एक कॅरी, म्हणजे हातच्याला 10तनं 8 गेले 2. परत शून्यातनं 5 जात नाही म्हणून मी काय केलं? 10तनं 5 गेले 5, 2तनं 1 गेला 1 आणि 1. 11,520. इथे पण करून बघू. 12,000 मायनस 480. 0 10 मायनस 8 2 10 मायनस 5 5 2 मायनस 1 1 1 एच 1. किती आलं मग आपलं उत्तर? 11,520. 11,520. मग लिहून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला पण जमायला पाहिजे. हॅलो. ओके, किती तारखेचं आहे? 13. रोखीने मालाची विक्री केली म्हणजे माझ्याकडे पैसा आलेला आहे म्हणून मी प्राप्तीकडे लिहिल, म्हणजे रिसिप्ट साईडला लिहिल. इंग्लिशमध्ये काय आहे? सोल्ड गुड्स कॅश 4% ट्रेड डिस्काउंट सांगितलं मी तुम्हाला. विक्री केलेली म्हणून मी काय लिहिल? ते विक्री खाते इन मराठी, विक्री खाते. अँड इंग्लिश बॉयज अँड गर्ल्स टू सेल्स अकाउंट. विक्री म्हणजे काय? सेल्स अकाउंट. क्लिअर आहे? कशाबद्दल काय कसं लिहिणार बरं या ठिकाणी सांगा मराठीवाल्यांनी? रोखीने माल विकल्याबद्दल. मग लिहून घ्या इथे, रोखीने माल विकल्याबद्दल. ओके,
आणि हे जरा क्लॅरिटी वाढवा, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित ते अक्षर दिसेल. नुसते बघत नका बसू, जरा क्लॅरिटी वाढवा. हे झालं मराठी. आणि इंग्लिश बिंग काय लिहिणार बरं इंग्लिशमध्ये? बिंग कॅश सेल्स. ओके, कॅश सेल्स इंग्लिशमध्ये शॉर्टकट असतं, भारी असतं, टेन्शन नाही. ओके, मग मी आन्सर तुम्हाला काढून दिलेलं आहे. सांगा बरं किती आन्सर आहे? 11,000 म्हणजे 11,520. इथे काय येणार? 11,520 रुपीज. 520 रुपीज. इथे काय येणार? डॅश. इंग्लिश मराठीचं मिक्स घेतो, एवढं लक्षात घ्या. 15 तारीख जीवन विमा प्रव्याजीचे दिले. 15 तारखेचे इंग्लिश पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम 4,000. आपल्याकडनं पैसा गेलेला आहे. म्हणजे काय? पैसा गेलेला इथे येतो. किती तारीख आहे? 15. इन इंग्लिश 15. कसले दिलेले आहे ते सांगा बरं? प्रव्याजी म्हणजे काय? स्वतःचं यूजसाठी दिलेले आहेत. म्हणजेच काय केलेले आहे मी? उचल केलेली आहे. म्हणून या ठिकाणी येणार उचल खाते. आणि इंग्लिशमध्ये काय लिहिणार मग? बाय ड्रॉइंग्स अकाउंट. उचल म्हणजे काय? बाय ड्रॉइंग्स अकाउंट. सांगा बरं काय लिहू मग इथे? जीवन विमा जे दिलेलं ना क्वेश्चनमध्ये तेच लिहायचे. जीवन विमा. पुढे सांगा जीवन विमा प्रव्याजी दिल्याबद्दल. प्रव्याजी दिल्याबद्दल. ओके, दिल्याबद्दल. अक्षरांकडे लक्ष नका देऊ, माझ्यासोबत लिहा म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. माझ्याकडे काय 2-3 लाखाचा डिजिटल बोर्ड नाही विद्यार्थी मित्रांनो. मी जेमतेम ॲडजस्ट करतो आहे, कारण की मी काय कोणाकडनं फी घेत नाही आहे आणि मला यूट्यूबकडनं पण काही पैसा येत नाही आहे. हे एक लक्षात घ्या. हे सर्व फ्रीमध्ये चाललं आहे, त्यामुळे हे सोबत लिहायचं आहे. ओके, इंग्लिश बिंग काय लिहिणार सांगा? अमाऊंट पेड फॉर. लिहा मग बिंग अमाऊंट पेड फॉर. काय लिहिणार? अमाऊंट पेड फॉर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. प्रीमियम म्हणजे काय सांगा बरं? एक ठराविक रक्कम असते दर महिन्याची किंवा 3 महिन्याला, जसं घेतलेली असते ना लाईफ पॉलिसी, त्या पद्धतीने असते. ओके, किती होतं मग विद्यार्थी मित्रांनो? 4,000. मग या ठिकाणी 4,000. बँकेत नाही, हां बँकेचा नाही व्यवहार अजून, त्यामुळे बँकेचं कॉलमला कोणीही छेडछाड करायची नाही. क्लिअर झालं का? 15 तारखेचं झालं. 18, 22, 27, 28, 30. हे आता आपण काय करूया पुढच्या लेक्चरला, कारण की जवळपास 30 मिनिटांचं झालेलं आहे. माझ्याकडे नेट कमी असतं, त्यामुळे मी काय करतो आता याचा पार्ट सेकंड बनवतो मी. ओके, थँक्यू सो मच.